मिनिटं आपल्या संघाला दिलेली आहेत. डॉक्टर रवींद्र पाठक यांना विनंती करतो 1 ते 2 वाक्यामध्ये आपले मनोगत व्यक्त करावं आणि कार्यक्रम सुरू करण्याला परवानगी द्यावी. डॉक्टर रवींद्र पाठक. दादा, आज सप्तरंग कला क्रीडा संगीत व साहित्य अकादमीचा हा 6वा दिवस, ज्यामध्ये आपण महागणपती काव्य जागर स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आणि गेले 5ही दिवस अतिशय उत्कृष्टपणे स्पर्धा झालेली आहे. काल गौरी विसर्जन आणि काही गणपती विसर्जन झालेले आहे. त्यानंतर आज 6व्या दिवसावर आपण येऊन ठेपलेलो आहोत आणि अशा वेळेस हेरंब काव्य संघ हा आपल्या समोर आज मैफिल आपली सादर करत आहे. तर हेरंब काव्य मंचाला अकादमीतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण सादरीकरणास सुरुवात करावी. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. 6व्या दिवशी या सर्वोत्कृष्ट मैफल काव्य स्पर्धेमध्ये गणेशोत्सवाची जी आपण पहाट जागवतो आहे याच्यामध्ये सामील होतो आहे हेरंब काव्य मैफल संघ. संघ प्रमुख आहेत आशा नष्टे, सूत्रसंचालिका आहेत मानसीताई म्हसकर आणि सहभागी कवी कवयित्री आहेत श्री अरुण पुराणिक, योगिता कोठेकर, रेवतीताई साळुंके आणि आशाताई नष्टे. सूत्रसंचालिका सौ मानसी म्हसकर यांच्याकडे मी सूत्र सोपवतो आहे. वेळ झालेली आहे 6:15. इथून पुढे 30 मिनिटं आपल्याला मिळतील. 6:15 झालेले आहेत. मानसीताई, आपण सूत्र स्वीकारावी. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. खूप छान असा त्रिवेणी योग जुळून आला. सरांनी सांगितलं तसं हेरंब काव्य संघ आहे. 64 कलांचा अधिपती विराजमान आहे आणि कर्क राशी हा हेरंब समूहामधूनच तयार, हेरंब नावातून तयार झाला आहे. ऐकून सुद्धा आज आमच्या थोड्याशा ज्ञानात भर पडली. खूप सुंदर असं आपण आज माहिती दिली. तर खूप खूप धन्यवाद. मी आमच्या आजच्या काव्य मैफिलीला सुरुवात करते. प्रथम नमस्काराचे मान करी, प्रथम नमस्काराचे मान करी तुम्ही 64 कलांचे अधिपती. कार्यसिद्धीस न्यावे आमचे, कार्यसिद्धीस न्यावे आमचे, विनंती स्वीकारावी हे गणपती, विनंती स्वीकारावी हे गणपती. शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्याच कृपेवर ईश्वरा, शक्ती दे आम्हा शब्द शारदे, गौरी तनया मोरेश्वरा. नमस्कार सारस्वतांनो. आज महाराष्ट्राच्या लाडक्या दैवत गणरायांच्या आतिथ्याचा 6वा दिवस. नुकताच श्रावण सरलेला आहे. चहूकडे हिरवळ दाटलेली आहे. अजूनही कुठे कुठे भाद्रपदी पावसाची सर धरणी मायेशी लपाछपीचा खेळ खेळत आहे. आणि अशातच केशरी रंग ल्यालेली, शब्दालंकाराने सजलेली लावण्य पहाट आज सप्तरंगांची उधळण करत सप्तरंग कला अकादमीच्या अंगणी विसावली आहे. सप्तरंग कला अकादमीने आपल्या प्रावीण्याच्या 7ही रंगांनी नटलेली, बहरलेली अशी एक आगळी वेगळी काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. आणि ह्या मैफिलीत दिनांचा दाता अर्थातच हेरंब काव्य मैफिल संघ त्याचा 4 चाकी रथ घेऊन उतरला असून त्याचे सारथ्य मी मानसी म्हसकर सुरत गुजरातहून करत आहे. मी संघप्रमुख आशाताई नष्टे यांना दीपप्रज्वलनासाठी सहर्ष आमंत्रित करते. आशाताई, आपण दीपप्रज्वलन करून सुरुवात करावी. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष चाड्यापहा. दीप चैतन्याचा लाविला मांडूया आता शब्दांची आरास. दीप चैतन्याचा लाविला मांडूया आता शब्दांची आरास. विषय निसर्ग घेऊन आलो, हा सोहळा रंगणाराच खास, हा सोहळा रंगणाराच खास. त्याच्याही मागे एक सुंदर असं कारण आहे. कारण रामाच्या पारी अरुण उगवला, रामाच्या पारी अरुण उगवला, आशाचे किरण पसरले, आस म्हणती योगिता सवे,
आस म्हणते योगी तासावे, नक्षत्र रेवती ही हसले, नक्षत्र रेवती ही हसले. धन्यवाद आशाताई, अरुणदादा आणि सर्व मान्यवर, आपण दीप प्रज्वलनासाठी उपस्थित राहिलात आणि सुंदर ज्योतिर्मय मंगलमय अशा वातावरणाची निर्मिती केली. रसिक हो, पूर्वेच्या क्षितिजावरती सूर्यकिरणाची रांगोळी सजलेली आहे. ढगांचा आडोशा घेऊन आभाळ आपले हास्य उमलवू पाहत आहे. अंधारलेल्या समाधीस्थ चराचराला आता हळूहळू जाग येत आहे. पाखरांच्या किलबिलाटासोबत तंबोऱ्याचा हा मंजूळ आवाज जुगलबंदी साधत आहे. मंद मंद वाहणारा पहाट गारवा आणि त्यात मिसळणारा हा उदबत्तीचा सुवास मनाच्या कडेला हलके स्पर्श करून सुखावतही आहे. एक अलौकिक गंधाळलेली पहाट. मला तर वाटतं मी स्वर्गातच कुठेतरी हरवले आहे. आणि रसिक मित्र हो, या सर्वांना आठवलं की पृथ्वीची स्वर्ग म्हणजेच काश्मीर. आणि आणि काश्मीर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर नसतात त्या शुभ्र धवल हिमालयाच्या पर्वत रांगा. आणि आणि अशा या हिमालयाच्या कुशीत माननीय कवी श्री अरुण पुराणिकांचे शब्द काही क्षण विसावू पाहत आहेत. मी आमंत्रित करते आमचे पहिले कवी माननीय श्री अरुण पुराणिक, पुण्याहून कविता स्पर्शकळीसह. अरुण नमस्कार. पुराणिक. उंच हिमालय उभा प्रसवती जलधारा, उंच हिमालय उभा प्रसवती जलधारा, नाव तिचे आहे गंगा, निर्मलतेलाच थारा. तिचा प्रदेश सुपीक, काळी आई वरदान, तिचा प्रदेश सुपीक, काळी आई वरदान, धनधान्य निर्मितीने प्रसन्नता देई गान. बंधमुक्त तो पवन, हितगुज त्याही, बंधमुक्त तो पवन, हितगुज त्याचे राही, मेघ मिलन पवन, वर्षा ऋतू हीच ग्वाही. तप्त रवीचे किरण, छाया मिळे वृक्षतळी, तप्त रवीचे किरण, छाया मिळे वृक्षतळी, घेत विसावा निसर्गी, खुली होई स्पर्श कळी, खुली होई स्पर्श कळी, खुली होई स्पर्श कळी. वा वा, क्या बात आहे. खुली होई स्पर्शकळी. वयाच्या 75व्या वर्षी लिखाणाची धुरा सांभाळणाऱ्या श्री अरुण पुराणिकांनी आपल्या कवितेतून आपल्याला एक वेगळ्याच विश्वात दिलं. एक असं विश्व जिथला पाहून हा निसर्ग मला नाचावंसं वाटतंय, पाहून हा निसर्ग मला नाचावंसं वाटतंय, वाऱ्याच्या झुळूक सोबत मन आकाशी वाकडू पाहतंय. पण खरंच रसिक, आपल्याला वरदान म्हणून लाभलेला हा निसर्ग आहेच मनमोहक, मनोहारी. जिथे जिथे फिरते माझी नजर, मला तिथे दिसतो निसर्गाचाच बहर, मला तिथे तिथे दिसतो निसर्गाचाच बहर. कुठे कुठे नाही हा निसर्ग. पर्वतांच्या कडेकपारी, समुद्राच्या फेसाळलेल्या किनारी, हिरव्यागार शेतात, काळ्याकिर्र रानावनात, इंद्रधनुच्या रंगात, मोराच्या नाचात, अहो कच्ची कैरीच्या सुवासात, भिजलेल्या मातीच्या गंधात, पहाटेच्या शेंद्री रंगात, तर संध्याकाळी क्षितिजावरच्या रक्तवर्णात, वसंतात बहरलेल्या पळसात, तर तप्त भेगाळलेल्या जमिनी, जिकडे तिकडे निसर्ग आपली उपस्थिती काही ना काही वेगळ्या रंगांनी खुणावतच असते. अहो इतकंच काय, शहरातल्या मोठ्या मधून हरवलेल्या त्या सूर्याच्या सोनेरी किरणात सुद्धा स्वर्ग खुलू पाहत असतो. आणि अशा या निसर्गाच्या सानिध्यात माणूस हसतो, गातो, नाचतो, खेळतो, गातो, रमतो, बागडतो आणि लिहितो सुद्धा. अहो हीच तर निसर्गाची किमया आहे. निसर्ग हा विषयच इतका विशाळ आहे की त्याला शब्दबद्ध करणं मुश्किल ही नाही, नामुमकिन भी है. निसर्गाची किमया शब्दातून उलगडू पाहणाऱ्या पुढच्या कवयित्री पुण्याहून योगिताताई कोठेकर यांना आता मी आमंत्रित करत आहे त्यांची कविता किमया निसर्गाची घेऊन. योगिताताई कोठेकर. नमस्ते. शालू हिरवा देही, शालू हिरवा देही, पालटले रूप निसर्गाचे, पालटले रूप निसर्गाचे, होता पावसाचे आगमन,
दिन आले आनंदाचे, होता पावसाचे आगमन, दिल आले आनंदाचे. मी कोठेकर योगिता पुण्याहून माझी स्वरचित कविता सादर करते आहे. निसर्गाची किमया. दृश्य देखणे झऱ्याचे, दिसे निसर्ग हा प्यारा. दृश्य देखणे झऱ्याचे, दिसे निसर्ग हा प्यारा. जीवा पडे भूल येथे, पशु पक्ष्यांचा पसारा. जीवा पडे भूल येथे, पशु पक्ष्यांचा पसारा. किलबिल पाखरांची, जीव आनंदित होई. किलबिल पाखरांची, जीव आनंदित होई. गार झुळूक वाऱ्याची, मन दिलास हो देई. गार झुळूक वाऱ्याची, मन दिलास हो देई. करी किमया निसर्ग, नवी इंद्रधनु सजे. करी किमया निसर्ग, मनी इंद्रधनु सजे. वीज चमके आकाशी, ढोल ढगांचा वाजे. वीज चमके आकाशी, ढोल ढगांचा वाजे. वाढताच वृक्षवेली, भूमी बने कसदार. वाढताच वृक्षवेली, भूमी बने कसदार. धरा स्वच्छतेची कास, मिळे जगण्या आधार. धरा स्वच्छतेची कास, मिळे जगण्या आधार. जपुनिया रानवने, साधू हरित विकास. जपुनिया रानवने, साधू हरित विकास. नष्ट साधन संपत्ती, जग होईल भकास. नष्ट साधन संपत्ती, जग होईल भकास. जग होईल भकास. जग होईल भकास. सर्व मान्यवरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद योगिताताई. खूप सुंदर प्रगल्भ शब्दांनी अशी बहरलेली कविता. आणि मी तुम्हाला म्हटलंच होतं की निसर्गाची किमयाच अशी आहे की प्रत्येक जण नाचू लागतं, गाऊ लागतं, डोलू लागतं. बघा रवींद्र सर सुद्धा आता तालात ताल ठेका देत होत्या, देत होते जेव्हा योगिताताई कविता म्हणत होत्या. प्रत्येकाचं डोकंही डोलत होतं, ते सुद्धा होतं. म्हणजे हीच तर निसर्गाची किमया आहे. अगदी खरं बोललात योगिताताई तुम्ही, निसर्गाची किमया. मित्रहो, निसर्ग हा कधी जुना होतच नाही. तो रोजच नवाने आपल्या समोर येत असतो. त्याचे संवर्धनही आपणच करायला हवं. खूप छान असा संदेश योगिताताईंनी दिला. जपूया रानेवने, साधूया हरित विकास. खूप छान, मस्तच. तर रसिक हो, असा हा हिरवागार निसर्ग म्हणजे कवी मनाच्या अगदी जवळचा विषय. निसर्गात रमताना कवीचे मन हर्षावते आणि मग त्याच्या लेखणीतून निघालेले शब्द कागदावर नाचू लागतात आणि त्याची कविता तयार. आणि ह्या कवितेला सूर साज चढता एक मधुर असं गाणंही तयार होतं. निसर्गाचे गाणं. आणि चराचरही मालकंस भैरवी छेडतो. पावसाच्या थेंबात कोसळणाऱ्या धबधब्यात, कडाडणाऱ्या विजेत, नदीच्या खळखळणाऱ्या पाण्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटात, पशूंच्या आवाजात, भ्रमराच्या गुंजनात, अहो झाड पानांच्या सरसर आवाजात सुद्धा. आणि हे पाहून आनंदित झालेल्या हृदयाच्या स्पंदनात, श्वासोश्वासात सुद्धा संगीताचे सूर उमलू लागतात, गाऊ लागतात, डोलू लागतात, बहरू लागतात. आणि मग त्याचे पडसाद कवयित्री रेवतीताई साळुंके सारख्यांच्या कवितेतून उमटतात. स्वतः संगीत थेरपिस्ट असून एक सुंदर कविता आपल्यासाठी खास पुण्याहून घेऊन आपल्यासाठी आल्या आहे. मी आमंत्रित करते कवयित्री रेवती साळुंके यांना त्यांची कविता संगीताचा उद्गाता
रेवतीताई सांग. कवितेचे शीर्षक आहे संगीताचा उद्गातातू. सौंदर्याने भुलवून तन मन हरपले, सौंदर्याने भुलवून तन मन हरपले, तुझी लीलया बघता दोन्ही करत्वा जोडले, तुझी लीलया बघता दोन्ही करत्वा जोडले. पाचू रत्नांच्या खाणीत मोती दवाचे सांडले, पाचू रत्नांच्या खाणीत मोती दवाचे सांडले, इंद्रधनु रंग टाकी खाली पुष्पांनी झेलले, इंद्रधनु रंग टाकी खाली पुष्पांनी झेलले. फेसाळता तुझा नाद उंच डोंगर दऱ्यात, फेसाळता तुझा नाद उंच डोंगर दऱ्यात, संगीताचा उद्गातातू मनी भावतो प्रपात, संगीताचा उद्गातातू मनी भावतो प्रपात. वृक्ष तरु सोबतीला साजली शृंगाराचा, वृक्ष तरु सोबतीला साजली शृंगाराचा, तप्त जाहले नयन खेळ चाले निसर्गाचा, तप्त चाहले नयन खेळ चाले निसर्गाचा. कोसळता धबधबा अस्तित्वाची खून असे, कोसळता धबधबा अस्तित्वाची खून असे, सानिध्यात तुझ्या सवे कुणाचेही भय नसे, सानिध्यात तुझ्या सवे कुणाचेही भय नसे. निसर्गाच्या ज्ञानापुढे सारे ज्ञान फिके पडे, निसर्गाच्या ज्ञानापुढे सारे ज्ञान फिके पडे, चित्रकारी ती पाहिली चित्रकार ना सापडे, चित्रकारी ती पाहिली चित्रकार ना सापडे, चित्रकार ना सापडे. मी आता माझी चारोळी सादर करीत आहे. चारोळीचं शीर्षक आहे स्वर्ग. हिरवाई धरतीची प्रभुस्पर्श सृष्टीवर, हिरवाई धरतीची प्रभुस्पर्श सृष्टीवर, रूप पाहून या वाटे स्वर्ग जणू धरेवर, रूप पाहून या वाटे स्वर्ग जणू धरेवर, स्वर्ग जणू धरेवर. धन्यवाद. धन्यवाद रेवतीताई, धन्यवाद मान्यवर. खूप सुंदर अशा कमेंट्स आलेल्या आहेत. एक छोटीशी चारोळी मला या कमेंट्स आणि धन्यवाद प्रतिसादांवर सांगावीशी वाटली. मान्यवरा तुमच्यासाठी आहे. आम्ही तर लेखणीचे शिलेदार, आम्ही तर लेखणीचे शिलेदार, आपला प्रतिसाद हाच आमचा पुरस्कार, आपला प्रतिसाद हाच आमचा पुरस्कार. खूप सुंदर शब्दांकन केलं रेवती, धन्यवाद. निसर्गाच्या संगीताला एक म्युझिक थेरपिस्ट हेच जास्ती छान समजू शकते, अनुभवू शकते. मित्र हो, निसर्गाचे संगीत ऐकायचे असते तर अनुभवायचे असते. वेगवेगळ्या ऋतूंचे सोहळे निसर्गही साजरा करतच असतो. वेगवेगळ्या सौंदर्यात चिंब भिजलेला निसर्ग कधी नदी नाळ्याच्या रूपात डोंगर दऱ्याशी लपाछपी खेळतो, कधी समुद्र किनाराशी लाट होऊन बागडतो, कधी पावसात नववधू सारखा सोळ शृंगारात सजतो, तर कधी थंडीत बर्फाची चादर ओढून थरथरतो, कधी उन्हाळ्यात भेकाळलेल्या मनासारखा तप्त होतो, वसंत ऋतूमध्ये ऐन तारुण्यात आलेल्या षोडशी कन्येसारखा लाजतो देखील, तर कधी जीवावर उदार झालेल्या एखाद्या दानी योगी पुरुषासारखा रम्य भासतो. अशा या बहुरंगी निसर्गाचे नातं माणसाशी युगानुयुगी चालत आले आहे. माणसाने त्याला राजा ही पदवीही दिलेली आहे, निसर्ग राजा. पण पेशाने नर्स असलेल्या आशाताईंना, गायिका सुद्धा आहेत बरं का आपल्या आशाताई, पेशाने नर्स असलेल्या आशाताई, आशाताईंना आपला सखा वाटतो. मी सहर्ष आमंत्रित करीत आहे हेरंब संघ प्रमुख माननीय आशाताई नष्टे यांना. पुण्याहून त्यांची कविता आहे सखा. येतोय. निसर्गाच्या सानिध्यात वस्ती दाट डोंगरांची, निसर्गाच्या सानिध्यात वस्ती दाट डोंगरांची, नद्या नाले झरे ओढे मंद झुळूक वाऱ्याची, नद्या नाले झरे ओढे मंद झुळूक वाऱ्याची, वृक्ष वेली पाने फळे बागा सजल्या फुलांनी, वृक्ष वेली पाने फळे बागा सजल्या फुलांनी, चराचर चैतन्यात कोकिळांचे सुरगाणे, चराचर चैतन्यात कोकिळांचे सुरगाणे, चंद्र सूर्य तारे ग्रह कालचक्र निसर्गाचे, चंद्र सूर्य तारे ग्रह कालचक्र निसर्गाचे, 6 ऋतू 12 मास सूर संगीत नादाचे, 6 ऋतू 12 मास
सूर संगीत नादाचे कोसळती मृगधारा नदी ओसंडून पूर कोसळती मृगधारा नदी ओसंडून पूर चिम्म भिजलेल्या दिसे काळ्या मातीत अंकुर चिम्म भिजलेल्या दिसे काळ्या मातीत अंकुर पर्ण पिवळे सोडून नवा हिरवा शृंगार पर्ण पिवळे सोडून नवा हिरवा शृंगार मऊ मखमली शालू निसर्गाचा अलंकार मऊ मखमली शालू निसर्गाचा अलंकार सखा सोबती निसर्ग माझ्या आयुष्याचा श्वास सखा सोबती निसर्ग माझ्या आयुष्याचा श्वास धान्य भाजीपाला पाणी देतो सर्व जगण्यास धान्य भाजीपाला पाणी देतो सर्व जगण्यास देतो सर्व जगण्यास मी माझी चारोळी सादर करत आहे. माझं चारोळीचं शीर्षक आहे साग. नेत्र दीपक निसर्ग सागराच्या किनाऱ्याला नेत्र दीपक निसर्ग सागराच्या किनाऱ्याला पाहू सौंदर्य सृष्टीचे साध घालू गगनाला पाहू सौंदर्य सृष्टीचे साध घालू गगनाला साध घालू गगनाला. मला एक सांगाल का की तुमची कविता सादर करताना तुम्ही तंबोरा का लावला होता? वातावरण तंबू- निर्मितीसाठी. वातावरण मी- नाही, जर संगीताचे याच्यात जाणकार असतील तर त्यांना समजायला हवं. हे गद्य वगैरे असताना तंबोरा लावत नाही. तंबोरा असतो हा शास्त्रीय संगीतातच असतो आणि तो सुद्धा गायकाला सतत सा आणि प षड्ज आणि पंचम हे स्वर कानावर यायला आणि तो त्या मीटर मध्ये त्याच्यातच गावं त्यानं, म्हणून ते सतत त्यांच्या कानावर पडावं म्हणून ते स्वर ते दोन तिथं शेजारी असतात. उगाच कुठेही वातावरण निर्मितीसाठी काहीही लावत जाऊ नका. ओके जे नाही, गायन माझ्या- असेल ते सुद्धा शास्त्रीय संगीत असेल तर ते ठीक आहे ना. नक्कीच आम्ही आपली ही सूचना ध्यानात घेऊ. ऍक्च्युली काव्य मैफिल असं नाव होतं आपल्या स्पर्धेचं. संगीत नाहीये हे, शास्त्रीय संगीत मैफिल नाहीये ही, काव्य हा. मैफिल आहे. शब्दांना महत्व आहे, संगीत नाहीये हे. आणि फक्त शास्त्रीय संगीतातच तंबोरा असतो. चालेल, आशाताई आपण तंबोरा बंद करूया. मी पुढे बोलू आता ताई. खूप सुरेख दर्जेदार अशी कविता आशाताईंनी सांगितली. ताई, आम्ही आपली सूचना पुढे नक्कीच ध्यानात ठेवू. आम्ही एक वातावरण निर्मिती करण्यासाठी तंबोराचा हे घेतला होता, सहारा घेतला होता. ह्या पुढे नक्कीच लक्षात ठेवू की तंबोरा फक्त काव्य मैफिलीत वाजायला हवा. खूप खूप धन्यवाद आशाताई. रसिक हो, खरंच पंचमहाभूतांपासून बनलेल्या निसर्गाचे मानवाशी नाते हे अतूट आहे. आजही सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलातून माणूस मनशांती मिळवायला निसर्गाच्या कुशीत जाऊन विसावतो. निसर्गाचा मादक वैभव मानव कधी कधी चित्रातून रेखाटतो तर कधी त्याला शब्दामध्ये बंदिस्त करू पाहतो. असेच एक थोर कवी ज्यांना निसर्ग कवी म्हणून ओळखलं जातं अशी माननीय श्री ना. धो. महानोर यांचा उद्या म्हणजे 16 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे. नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार कळलं आहे की त्यांच्या सुविद्य पत्नी यांना 4-5 दिवसांपूर्वी देवाज्ञा झाली असून त्यांचा हा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव म्हणून साजरा होणार होता, पण आता तो साजरा होणार नाही. पण आज जेव्हा आपण सगळे ते कवी जमलेच आहोत तर माझी आणि निसर्ग हा विषय छेडलाय. मगाशी कोणीतरी एक सुंदर कमेंट टाकली होती की निसर्ग दिसतोय ना. अहो, निसर्ग आपल्या डोळ्यातच असतो. आपण जिथे बघतो तिथे निसर्ग असतो. मग तो सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल असो किंवा एखादा सुंदर रान हिरवगार शेत असो, प्रत्येक ठिकाणी निसर्ग हा आपल्या नजरेत असायला हवा. आणि मग चहूकडे हिरवळच दिसते. तर असे चहूकडे हिरवाई आणि निसर्ग बघणारे थोर कवी, निसर्ग कवी माननीय ना. धो. महानोर ह्यांना मी त्यांचीच एक चारोळी इथे म्हणून वाढदिवसाच्या आपल्या सर्वांकडून शुभेच्छा पाठवतो. येता पावसाळी झड न्हाली गुलालात माती, येता पावसाळी झड न्हाली गुलालात माती, पंख पिवळ्या पानात थेंब थेंब झाले ती, थेंब थेंब झाले. एकापेक्षा एक सरस कविता आणि गाणी निसर्ग शृंगारांनी सजवलेल्या त्यांना शब्दबद्ध करणाऱ्या कविवर्य महानोरजींना माझा मानाचा मुजरा.
सप्तरंगांची उधळत होता बेधुंद झालेल्या ह्या काव्य मैफिलीची सांगता करताना मी सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानते. ते आता सकाळी त्या सुंदर अलौकिक पहाटेला इथे उपस्थित राहिले, आपला वेळ आम्हाला दिला, त्यासाठी आम्ही आपले ऋणी सदैवच राहू. पण जाता जाता मी मानसी मस्कर फक्त इतकंच सांगेन, आपली ओळख जगाला आपणच पटवून द्यायची असते. आपली ओळख जगाला आपणच पटवून द्यायची असते. हसत राहा, हसवत राहा, हसत राहा, हसवत राहा. कारण असो परिस्थिती कुठलीही, सदैव हास्यमेव जयते, सदैव हास्यमेव जयते. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा धन्यवाद. वा. मी माझ्या संघ बरोबर जे लोक आहेत त्यांना एकदा फक्त विनंती करते, आपण गणपती बाप्पाचा गजर करूयात. गणपती बाप्पा खूप खूप धन्यवाद. मानसी ताई, तुमच्या ह्या पुणेरी पगडीमुळे मात्र वातावरण निर्मिती झाली बरं, आम्हाला आवडलं. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप अगदी सुंदर. खरं आहे. खरं हा, अगदी छान खरं. वाटलं. मला एक विचारायचं आहे, तुम्ही आहात, तूही फार सुंदर दिसतेस. एक मिनिट मी बोलू का परीक्षक? हो. हा जो आपला कार्यक्रम तुम्ही सादर केला, टीम वर्क असतं हे सगळं मैफिल करायचं. तुम्ही याची आधी प्रॅक्टिस घेतली होती का सगळ्यांची? प्रॅक्टिस असं हो एकदा घेतली होती आम्ही, वेळेसाठी घेतली होती. हा, आता पुन्हा कधीही कार्यक्रम करताना प्रॅक्टिस घेत असाल तेव्हा आहे ना, जरा भाषा शुद्धतेचा, ज्यांचे उच्चार अशुद्ध येतात त्यांच्याकडे लक्ष पुरवा. कारण आहे ना, खूप गोष्टी यात अशा जाणवत्या की आता आगमन शब्द आहे, तो आगमन म्हणलं की किती विचित्र वाटला पहा. शिवाय जग आणि जग यात केवढी तफावत आहे ना. परत खून आणि खूण तिथे गेलं. ज्ञान आणि ज्ञान ह्या गोष्टींमधून अर्थ खूप बदलतो आणि आपली कविता ही अर्थवाही असते. अर्थाला महत्व आहे इथे सगळं. जर तुम्ही ते कविता जर सादर करता आहे तर त्याच्यात किती भाषा शुद्धतेला महत्व आहे ना. हे साहित्याचं महत्वाचं अंग आहे, अभिव्यक्तीचं साधन आहे. तर ते शुद्ध शब्दातून शुद्ध अर्थ आपल्याला पोहोचवता आला पाहिजे. आणि आपला जर एखादा सहकारी जर चुकीचं बोलत असेल तर त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा, सगळेजण इतके लोक इतक्या कानातून ते जाते, आपल्या संघाचा दर्जा खालावतो. त्यामुळे आपण कणाकणानं स्पर्धा असते त्या कणाकणानं मार्क घ्यायचे असतात. जितकं जास्त परफेक्शन येईल तेवढं त्या तुम्ही साधायला पाहिजे ना. तर पुढच्या वेळी ही जर काळजी घ्या. आणि ज्यांच्या अशुद्ध, आपण असं नाही म्हणत की सगळं घरोघरी शुद्ध बोललं जातं. कोणाच्या घरी लहानपणी त्यांनी जे ऐकलं असेल, सभोवताली वातावरण असेल तसे संस्कार होतात. परंतु आपण जेव्हा माईक पुढे येतो, सगळ्यांच्या समोर येतो, एखाद्या हेरंब हे नाव घेतलेल्या संघाचं प्रतिनिधित्व करतो, तेव्हा आपल्याकडे भाषा शुद्धता हवी. आणि सगळ्यांनी एकमेकांना सांगा आणि तसा प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद ताई, नक्कीच लक्षात. ताई, छान मार्गदर्शन केलं. खरंच खूप छान मार्गदर्शन, आवश्यक होतं ताई. खरंच छान. नक्की धन्यवाद. लक्षात ठेवा बरोबर. तुमच्या वेळेस. सर्वच संघासाठी हे मार्गदर्शन खूप उपयोगाचं आहे. कारण कोणतेही काव्य मैफिल कविता सादर करताना त्यातून आपला उच्चार आणि शब्द तो जसाच्या तसा पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं असतं. आणि तो शब्द चुकीचा पोहोचला गेला तर नक्कीच अर्थ बदलतो. कारण ज्यावेळेस आपण लेखी कविता वाचतो, लिहिलेली कविता, तर तो आपण ते वाचताना ते समजून घेऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण ऐकतो तर ऐकताना ते जे शब्द बोलले गेले तेच ऐकले जातात. त्यामुळे ते बोलताना आपले उच्चार स्पष्ट असणं नक्कीच गरजेचं आहे. खूप छान मार्गदर्शन परीक्षकांचं, आणि हे सर्वच संघांसाठी मार्गदर्शक राहील. विजय दादा. हा हा विजयदादा, तुम्ही आता- पण वा. आजचा पगडी हा छान दिसते 6वा म्हटलं. दिवस. हो आजचा हा 6वा दिवस निसर्ग आलेला. अभिजित सरांना काहीतरी बोलू इच्छित आहेत. काळे अभिजित सर सर. बोलतात काय? एक मिनिट, काळे आपले सर परीक्षक काळे सर बोलतात. काळे सर बोला. आजचा जो मैफिल झालेली आहे, या मैफिलीमध्ये सूत्रसंचालन छान होतं, पण ते थोडंसं लांबलं. आणि माझ्या मते
या मैफिलीत सूत्रसंचलनावर फार जास्त कष्ट घेतलेले आहेत असं दिसलं, परंतु सादरीकरण, कवितांचं परिष्करण यामध्ये थोडीशी हेळसांड झालेली दिसलेली आहे मला. तर आपले शब्द निवडताना, कविता लिहिताना, अष्टाक्षरी लिहिताना नुसती लय नको, त्या लयी बरोबरच शब्दयोजनाही चांगली हवे, अर्थ सहज पोचवणारी हवे. जेव्हा आपण काही क्रियापदांचा वापर करतो तर तिथे त्या ओळीमध्ये ते क्रियापद कशा प्रकारे वापरलं पाहिजे याचाही अभ्यास व्हायला पाहिजे. तर काही त्रुटी दिसल्या, मात्र सूत्रसंचालन छान होतं. त्या सूत्रसंचालनाने बाकीच्या सादरीकरणाला खाल्ले असं मला या मैफिलीत वाटतं. अगदी सहमत आहे मी. हेच वाक्य इथं मनाशी इथं बोलत होते की सूत्रसंचालनाने कार्यक्रम खाल्ला, कविता कमी दर्जेदार झाल्या आणि सूत्रसंचालन उंचावलं. असं व्हायला नको आहे. कविता एक नंबरवर यायला पाहिजे जास्त होती. लक्ष दिलं पाहिजे. मान्य आहे. बरोबर. सूत्रसंचालन पूरक व्हायला पाहिजे, कविता पहिल्या नंबरवर यायला पाहिजे. तर इथं कविता डल झाल्या. हा, हे मात्र अगदी बरोबर आहे. एक मिनिट मी बोलते. जेव्हा काव्य मैफिल असते तेव्हा कवितेला अधिक महत्व दिलं गेलं पाहिजे, हे अगदी महत्वाचं आहे. सूत्रसंचालन त्याला पूरक व्हायला पाहिजे. कांचनताईच्या मताशी मी अगदी सहमत आहे, कारण ही काव्य मैफिल आहे, हे सगळ्यात महत्वाचं. अगदी बरोबर. आपल्या तिसऱ्या परीक्षक शीतलताई मालुसरे, आपल्याला व्यक्त व्हायचंय, मनोगत व्यक्त करा. हा, बोलले ना आता. हा, मी ओके. तेच म्हणते की जेव्हा काव्य मैफिल असते तेव्हा जास्तीत जास्त कवितांचं योग्य पद्धतीने सादरीकरण होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सूत्रसंचालन सुंदरच झालं, सुरेख झालं, पण सूत्रसंचालन आणि कविता यांचा जो मेळ साधला गेला पाहिजे होता तो साधला गेला नाही. सूत्रसंचालन उच्च दर्जाचं झालं आणि कविता खरंच म्हणजे इतक्या छान नाही झाल्या, त्या व्हायला पाहिजेत, कारण ही काव्य मैफिल आहे. आणि जेव्हा संघ हेरंब हे नाव घेऊन येतो तेव्हा त्यांच्या कविता दर्जेदार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि काव्य मैफिल सादरी करण्यापूर्वी त्याची खरंच 2-3दा प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, कारण आपण ऑनलाईन हे सगळं सादरीकरण करतो आहोत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी, प्रत्येक संघाने ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. सन्माननीय परीक्षकांनी आज तीनही परीक्षक अभिजित काळे सर, शीतलताई मालुसरे आणि कांचनताई सावंत यांनी सर्व संघांना उपयुक्त असं अनमोल मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय सुंदर अशी, आणि प्रत्येकाने आपल्या व्यासंगाने, आपल्या प्रतिभा संपन्न, अनुभूतीपूर्ण प्रासादिकतेने ही मैफल यशस्वी केलेली आहे. आज 6वा दिवस हेरंब संघाची निसर्ग हा विषय घेऊन सादर केलेली मैफल इथं रंगली. आजच्या या मैफलीची सांगता आपण करत आहोत. या मैफलीच्या यशस्वीतेस ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि निसर्ग हा विषय घेतलेला आहे. 4 ओळींनी या आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करूयात.